नमस्ते मित्रांनो, जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया 2025 आज 10 ऑगस्ट 2025 म्हणजे बदली पात्र शिक्षकांचा पसंतीक्रम भरण्याचा शेवटचा दिवस. जे संवर्ग 4 मध्ये शिक्षक आहेत त्यांना साधारण 5 ऑगस्टपासून ते 8 ऑगस्टपर्यंत बदली पसंतीक्रम भरण्यासाठी देण्यात आले होते, परंतु 7 आणि 8 ऑगस्टला सर्व्हरला प्रॉब्लेम आल्यामुळे पुन्हा 2 दिवस त्यांना मुदतवाढ दिली आणि त्या 2 दिवसातले आज शेवटचा दिवस आहे. साधारण आतापासून 6 ते 7 तास वेळ राहिलेला आहे. रात्री 11:59 हे लॉगिंग बंद होईल. त्यामुळे कुणीही शेवटच्या क्षणाची वाट न बघता लवकरात लवकर आपला फॉर्म पसंतीक्रम व्यवस्थित भरून फॉर्म सेव्ह करा, सबमिट करा आणि त्याची प्रिंट काढून ठेवा. नुसते सेव्ह केले आणि तुम्ही तहाच फॉर्म ठेवला, सबमिट नाही केला तर तुम्ही डायरेक्ट रँडम राऊंडमध्ये जाऊ शकता. अवघड क्षेत्रातल्या जागा भरण्यासाठी जी यादी आहे त्या यादीमध्ये तुम्ही डायरेक्ट जाऊ शकता. त्यामुळं फॉर्म सबमिट करणं खूप महत्त्वाचं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट 8/8/2025 रोजी जी काय मुंबई हायकोर्टामध्ये संच मान्यते संदर्भात सुनावणी होती, ती सुनावणी त्या दिवशी पूर्ण झाली. सरकारी वकिलांचं म्हणणं ऐकून घेतलं. आता 12/8/2025 रोजी म्हणजे मंगळवारी ती सुनावणी होणार आहे दुपारी 4 वाजता. त्यावेळेस याचिकाकर्त्याचं म्हणणं ऐकून घेतलं जाईल आणि त्यानंतर संच मान्यतेवर निकाल देण्यात येईल. साधारण निकाल 12/8ला न लागता तो त्याच्या पुढची तारीख देऊन लागू शकतो, कारण 12/8/2025 रोजी याचिकाकर्त्यांच्या वकिलांचं म्हणणं ऐकून घेतलं जाऊ शकतं. तिसरी महत्त्वाची गोष्ट, ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून 8/8/2025 रोजी एन्जिओप्लास्टी संदर्भात एक पत्र प्रदर्शित करण्यात आलेलं आहे. ते पत्र असं आहे की पुढील बदली वर्षापासून म्हणजे 2025-26च्या जे वर्ष आहेत त्यावेळी ज्या बदल्या होणार आहेत त्या बदल्यांमध्ये एन्जिओप्लास्टीवाल्यांना संवरी 1 मधून लाभ देता येणार नाही. कारण एन्जिओप्लास्टी ही मेजर सर्जरी न मानता ती सर्वसाधारण सर्जरी आहे आणि त्यामुळं तिला संवरी 1चा लाभ न देण्याचा निर्णय ग्रामविकास विभागातून घेतलेला आहे. परंतु काही जिल्हा परिषदांनी या वर्षीच्या बदली प्रक्रियेमध्ये एन्जिओप्लास्टीला संवरी 1चा दर्जा देऊन त्यांना संवरी 1मध्ये चान्स दिलेला आहे. त्या संदर्भात आणि ग्रामविकास विभागाने कोणतंही स्पष्टीकरण दिलेलं नाही. परंतु पुढील वर्षापासून मात्र संवर्ग 1मध्ये एन्जिओप्लास्टीला समावेश करून घेतला जाणार नाही. सर्व शिक्षकांनी आपले फॉर्म व्यवस्थित भरा. साधारण 10 ऑगस्टपर्यंत ते 13 ऑगस्ट या 3 दिवसामध्ये बदली पात्र शिक्षकांची जी शिक्षक आहेत त्यांचे बदलीचे राऊंड फिरले जातील आणि त्यांच्या याद्या बदली झाल्यानंतरच्या याद्या हे साधारण 13 मे 2025 रोजीपर्यंत याद्या प्रत्येक जिल्हा परिषदेच्या सन्माननीय मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या लॉगिंगवर उपलब्ध होऊ शकतात आणि त्यानंतर रिक्त पदांची यादी 14 तारखेला प्रदर्शित होईल आणि जे रँडम राऊंडमध्ये शिक्षक गेलेले आहेत त्या रँडम राऊंडमधल्या शिक्षकांचा एक राऊंड त्यावेळेस होईल. त्यांना साधारण 7 दिवस जातील आणि दुर्गम भागातल्या जे रिक्त राहिलेल्या जागा आहेत त्या भरण्यासाठी जी कंपल्सरी रँडम राऊंडमध्ये जाणारे शिक्षक होते ज्यांची यादी सुरुवातीला प्रसिद्ध केलेल्या होत्या ते सिनियरिटीनुसार त्यांचे राऊंड हा शेवटचा राऊंड केला जाईल आणि त्यानंतर कार्यमुक्तीचा निर्णय साधारण 31 ऑगस्टच्या आसपास घेतला जाऊ शकतो आणि 31 ऑगस्ट किंवा 30 ऑगस्ट रोजी सर्व बदली झालेल्या शिक्षकांची कार्यमुक्ती केली जाऊ शकते. हा संभाव्य अंदाज आहे, यात मागं पुढं होऊ शकतं. असेच बदलीचे अपडेट वेळोवेळी हवे असल्यास राहुल शिंदे गुरुजी चापडगावकर हा चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.